महाराष्ट्रात नॅशनल हायवे अथॉरिटीकडे कमीत कमी 18,000 किलोमीटरचे रस्ते आहेत. PWDकडे 3 लाख किलोमीटरचे रस्ते आणि MSRDCकडे साधारणतः 5,000 किलोमीटरचे रस्ते. आता बांधणी आणि मेंटेनन्स यावर किती खर्च येतो तर PWDचं वार्षिक बजेट 27,000 कोटींचं आहे. त्यानंतर केंद्राचा निधी, मग AIIB सारख्या आणि NDB सारख्या संस्थांना सोबत घेऊन उभारले जाणारे प्रकल्प वगैरे हे जर सगळं एकत्रित केलं तर हा खर्च कमीत कमी 1 लाख कोटींवर जातो. किती पैसा आहे बघा, 1 लाख कोटी. मग आता एवढा पैसा खर्च करून सुद्धा सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे तर बघा, मुंबईवरून जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर तुम्हाला किमान 5 तास लागतात. कारण खड्डे. मुंबई गोवा हायवेचं रामायण तर महाराष्ट्राला तोंडपाठ आहे, कारण हा रस्ता गेली 19 वर्ष झालं बांधायचं चालूच आहे, ते पूर्णच होत नाहीये काम. कुठे तर कॉन्ट्रॅक्टरच पळून गेलाय तर